नमस्कार, मी श्रुती. कुक विथ गिराणीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी माझ्या माहेरी हक्काच्या घरी आलेली आहे. आमची खूप मोठी बाग आहे बरं का इथे बंगल्याच्या भोवती, आणि त्याच्यामध्ये एक आवळ्याचं झाड आहे की ह्या सीझनला त्याला भरपूर आवळे येतात. माझे भाऊजाई आवळ्याचं सरबत, आवळ्याचं लोणचं, खूप प्रकार आवळ्याचे बनवते. संगीता कुलकर्णी, खूप 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 कला तिच्यामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ती सुगरण पण आहे. आज ती मला काय दाखवणार आहे? आवळ्याचं लोणचं. आवळ्याचं लोणचं ती आज आपल्याला करून दाखवणार आहे. तर ते आपण पाहूयात. करूयात सुरुवात. थँक्यू. करूयात आपण. तुम्ही पाहू शकता अतिशय छान टपोरे टपोरे आणि फ्रेश आवळे इथे तुम्हाला दिसत आहेत, आणि त्याचं लोणचं आता ती करणार आहे. किती आवळे घ्यायचे संगीता? साधारण 10-12. 10 ते 12 घ्यायचे. तिला आपण आवळे निवडून देऊया. असं काही असेल तर हे असे आवळे काढून टाकायचे. हे पा इथे असे आवळे घेतलेले आहेत, आणि ह्या आवळ्यांचं आता आपण लोणचं करणार आहोत. येस, हे बाजूला ठेवूया. आता हे आवळ्यांचं काय करायचं आपण आधी? आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे 2 वेळेला, हां आणि पुसून घेऊन कुकरला 3 शिट्ट्या करायच्या. हां तसेच लावायचे. वाफ त्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही, तसेच ते वाफवून घ्यायचे. ओके. आता हे आवळे आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन उकडवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेणार आहोत आधी, आणि त्याच्यात पाणी वगैरे न घालता आपल्याला हे उकडवायचे आहेत. चला आपण उकडवूयात. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे आपले आवळे उकडवून झालेले आहेत, आणि या आवळ्याचा उकडल्यानंतर रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल. आवळे आधी ओरिजिनल असे होते, आता उकडवल्यावर थोडासा पिवळसर रंग त्याला येतो. तर आता काय करायचं त्याचं? आता याच्या पाकळ्या सुट्या करून घ्यायच्या. आता आपण याच्या पाकळ्या सुट्या होतात याच्या. सहजपणे पाकळ्या सुट्या होतात त्या काढून टाकायचं. हां हां. आणि बिया बाजूला करायच्या आहेत. हे एवढं चालणार आहे का? हे का ह्याचा एक अजून पाकळी करायची. हां हां. तुम्हाला चालत असेल तर अजून बारीक करू शकता, हां हां. पण एवढी खाऊ शकता, त्यामुळे हां. चालते अशी केली. ओके ओके. अजून आवळ्याचं काय काय करते संगीता? आवळ्याचं सरबत, कच्च्या आवळ्याचं सरबत करते. आवळ्याचा ठेचा, मोर आवळा, आवळा सुपारी, आवळा मुरब्बा, आवळा कँडी, नंतर आवळ्याचं बर्फीसारखं हे करते. ते पण केलेलं दाखवते मी तुम्हाला. सरबत पण दाखवते. पहा ती आवळ्याचे किती प्रकार करते. आवळ्याचं सरबत आहे, आवळ्याची कँडी आहे, नंतर आवळ्याचा मुरंबा आहे, आवळ्याचा मोरावळा आहे. असे वेगवेगळे प्रकार ती करते. हे पहा आपले असे हे काढून झालेले आहेत, पाकळ्या सुट्या करून झालेल्या आहेत, आणि आपण बिया वेगळ्या केलेल्या आहेत. आता काय काय साहित्य घेतलं आहे संगीता? आता आपण लिंबू लोणचं मसाला घेतला बेडेकरचा. हां. मीठ, गूळ आणि लिंबू. हां. आणि हे म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये हे लोणचं आपल्याला करायचं आहे. ओके. मसाला यात घालून घेणार आहोत. हां. मसाला घालून घेणार आहोत. किती घातलाय मसाला? साधारण 2 ते 3 चमचे. 2 ते 3 चमचे मसाला. मोठा चमचा 2 ते मोठे 3. त्यानंतर चवीनुसार मीठ. हां. आणि गूळ. गूळ किती घेतलाय? गूळ साधारण 2 चमचे. 2 चमचे गूळ. 3 चमचे लोणच्याचा मसाला, 2 चमचे गूळ, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. यानंतर हे लिंबू मोठं असल्यामुळे अर्ध, आणि गरज वाटली तर अजून घालणार आहे. ओके.
कारण आवळा जरी तुरट असला तरी त्याला लिंबाच्या आंबटपणामुळे त्याची चव अजून अजून वाढते. कारण वाढते. नुसता अच्छा, हां. तुरटपणा आपण खाऊ शकत नाही. अगदी So, त्याला बरोबर. लिंबू आणि तुरट दोन्ही एकत्र जेव्हा असतं तेव्हा त्याची हां, चव हां. चांगली वाढते. ओके. थोडं अजून घालणार आहोत. हां, अजून अर्धा लिंबू घेतलाय. ओके. पूर्ण लिंबू घेऊन त्याचा रस त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हां. आणि नंतर याला वरनं फोडणी द्यायची. तुम्हाला गूळ थोडासा अजून आवडत असेल तर अजून जास्त घालू शकता. कारण काहींना थोडं गोड चालतं, काहींना कमी गोड लागतं. सो अजून तुम्ही चमचाभर जरी घातलं गूळ तरी पण चालू शकतो. तुम्हाला जर चमचमीत हवं असेल तर तुम्ही असंच ठेवा. 2 चमचे गूळ आहे तो. जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ वाढवला तरी चालेल. तेल गरम झाल्यानंतर आता इथे तेल किती टाकलेलं आहे? गॅसवर पॅन तापत ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं. 2 पळी तेल, छोट्या 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उचलून घातलं तर लोणचं टिकायला मदत होते. हां हां. अच्छा. आता तेल गरम झाल्यानंतर हां त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण मोहरी घालतोय साधारण 1 टीस्पून. तुम्ही पाहू शकता मोहरी किती तडतडते छान. संगीता आमची आध्यात्मिक आहे. तिचे बरेच कोर्सेस झालेले आहेत. अध्यात्मावरती अतिशय छान बोलू शकते. मेडिटेशनवर तिचं चांगलं अभ्यास आहे. JTTPचं मेडिटेशन ती रेग्युलरली करते. फोडणी आपली तडतडत चाललेली आहे. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि आपली नेहमीच्या पद्धतीनुसार आणि मग त्याच्यामध्ये तिने अर्धा पिंच हिंग घातलेला आहे, अर्धा पिंच हळद घातलेली आहे आणि गरज वाटली तुम्हाला तर थोडंसं तिखट घालू. हां, थोडासा अर्धा चमचा तिने तिखट घातलेला आहे. जर तुम्हाला खूप तिखट झणझणीत चरचरीत चालत नसेल तर तुम्ही तिखट स्किप केलं तरी चालेल. आता ही फोडणी काय गार झाल्यावर टाकायची. आता ही आपण 5 मिनटं फोडणी थंड होऊ देत आणि मग थंड झाल्यावरती आपल्याला ती लोणच्यामध्ये घालायची आहे. आज तिने मला सगळं खायला घालण्याचा चंगच बांधलेला आहे. मी बरेच दिवसांनी आलेली असल्यामुळे. त्यामुळे पहा तिने आवळ्याचं काय केलेलं आहे संगीता? बर्फी ना? ही आवळ्याची बर्फी केलेली आहे. अतिशय सुंदर बर्फी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय घातलेलं आहे? त्याच्यामध्ये काळी मिरी, लिंबू, सुंठ, काळी मिरी, लिंबू, सुंठ, काळं मीठ असं घालून ही बर्फी तिने बनवलेली आहे आणि साखर घालून. तर ह्याची जर रेसिपी हवी असेल तुम्हाला तर तुम्ही आवर्जून सांगा कमेंट बॉक्समध्ये. ती आपल्याला तसं दाखवेल. नंतर तिने आवळ्याचं हे सरबत बनवलेलं आहे. अतिशय सुंदर आलं लिंबू घालून आवळ्याचा इतकं छान कच्च्या आवळ्याचं सरबत छान बनवलेलं आहे की आपल्याला प्यायलं की उसाचा रस प्यायल्याचा भास होतो. इतकं सुंदर ते सरबत झालेलं आहे. तर आता या सगळ्याचा मी आस्वाद घेणार आहे आपली फोडणी थंड होईपर्यंत. आपला गूळसुद्धा मुरलेला आहे याच्यामध्ये आणि फोडणी थंड झालेली आहे ना? हो. हां. आता ही फोडणी ह्याच्यामध्ये घालायची. हे गुळाचे जे क्रिस्टल्स आहेत ते पण छान क्रंची क्रंची लागत असतील ना? हो, पण ते थोडं असतं त्याला मुरायला वेळ द्यायला लागतो. आता लागतील क्रंची पण ते नंतर विरघळून जातील.
हां त्याला थोडासा आपल्याला वेळ द्यायला लागतो. काय सुंदर आणि टेम्पटिंग कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर लोणचं झालेलं आहे. आणि हे लोणचं आता खाण्यासाठी कधी तयार होणार? हे मुरलेलं आहे ना, म्हणजे आता हे लगेच खाल्लं तर चालतं ना? गुळ मुरायला वेळ लागेल. हां, गुळ मुरायला थोडासा वेळ लागेल. 1-2 तासात मुरेल, म्हणजे झालं. रात्रीच्या जेवणामध्ये आपण हे लोणचं घेऊ शकतो. हां, हे लोणचं आपण रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो. तर असं हे तिखट, आंबट, गोड असं छान खारट सगळ्या चवी असलेलं आवळ्याचं लोणचं तुम्ही घरी करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.